वानखेडे आपल्या सोबत आहेत। भाऊ, तीव्रता ही खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे। या भागामध्ये नेहमी स्फोट असे अनेक घडत आहे। मागे सुद्धा सोलार कंपनीमध्ये स्फोट घडलेला होता, अनेक कामगारांचा मृत्यू सुद्धा झालेला होता। काय काय सांगाल आपण? अनेक आमच्या ग्रामीणच्या लोकांना रोजगार मिळाले पाहिजे म्हणून या कंपन्यांमध्ये आमच्या येथील गोरगरीब मजूर इथे काम करायला येतात, पण वर्षातून दरवर्षी 2-2 ब्लास्ट, सोलर असो की हे SBL कंपनी असो, या कंपन्यांमध्ये नेहमी ब्लास्ट होऊन राहिलेले आहे। आणि मृतकांची जे संख्या ते सुद्धा खोटी या कंपन्यांमध्ये सांगितली जाते। अजूनपर्यंत किती मृतक झाले आहे, काही लोकांचा अजून पण त्यांचे नवऱ्यांपासून तर काही बायकांचे नवरे असे अनेक गोरगरीब लोक या ठिकाणी मेलेले आहे, पण अजून पण माहिती झालेलं नाही आहे। आणि सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे। काटोल मतदारसंघामध्ये मधून या सर्व बारूद कंपन्या बंद झाल्या पाहिजे, अन्यथा आमचं काटोल हे बारूदच्या ढिगाऱ्यावर असल्यासारखं आहे। का कोणत्याही वेळेस आमच्या मतदारसंघातील लोकांना इथे धोका आहे आणि हे नेहमी वर्षातून 2-2 वेळा ब्लास्ट होऊन राहिले, तरीही सरकार आणि इथचे लोकप्रतिनिधी जर दखल घेत नसेल तर हे एक चिंताजनक गोष्ट या मतदारसंघाची आहे। मी सरकारला इतकी विनंती करतो की या कंपन्यांवर कठोर कारवाई करून ह्या कंपन्या बंद करण्यात आली पाहिजे, ही मी सरकारला नम्र विनंती करतो। आणि ज्या आमच्या इथे मृतक आहे झाले आहे त्यांच्या परिवाराला एक मोठ्या पद्धतीने एक सरकारकडून काहीतरी मोठी देणगी मिळाली पाहिजे की त्यांचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे। कारण घरातल्या इथे काम करणारा एक व्यक्ती जर मृत पावला तर त्याचं घर पिढ्या वाया जाते, हे सरकारला समजत नाही। इथे मोठ्या संख्येने 100च्या वर बाया होत्या, पण आकडा हे चुकीच्या पद्धतीने सांगून राहिले आहे। आणि जर ह्या कंपन्या लवकरात लवकर बंद झाल्या नाही तर आम्ही एक मोठा आंदोलन आम आदमी पार्टीच्या माध्यमातून करणार आहे। ऋषभ वानखेडे आम आदमी पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिलेला आहे। जर हे स्फोट असे थांबले नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आम आदमी पार्टी आंदोलन करेल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। विदर्भ न्यूज तर्फे नितेश सिंगारे, कळमेश्वर।